नमस्कार शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाई अनुदानासाठी केवायसी झाली, पण आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई अनुदानाचे पैसे जमा झाले नाहीत। अशा वेळी काय करावं सुचत नाहीये। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे, जर तुम्ही तो उपाय केलात तर 24 तासाच्या आत नुकसान भरपाई अनुदानाचे पैसे 100% तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। पूर्ण माहिती सविस्तररित्या आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। जर तुम्हाला आता ही माहिती उपयुक्त नसेल, भविष्यामध्ये एखाद्या वेळेस तुमचे हे पैसे अटकले, जर तुम्हाला वेळेवर मिळाले नाही, त्यावेळी तुम्ही काय करायला पाहिजे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून येणार आहे। मित्रांनो, नुकसान भरपाई यावेळी केवायसी ज्या लाभार्थ्यांनी केलेले आहेत अशाच लाभार्थ्यांच्या खात्यावरती डीबीटी अंतर्गत पाठवले गेले आहेत। भरपूर असे लाभार्थी ई केवायसी केलेले आहेत, म्हणजे नुकसान भरपाईसाठी केवायसी केलेले आहेत, अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत। भरपूर असे शेतकरी नुकसान भरपाईपासून आत्तापर्यंत वंचित आहेत। अशा शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे याबद्दलची माहिती आपण आता जाणून घेऊया। मित्रांनो, केवायसी जर तुमची झाली असेल, आत्तापर्यंत जर पैसे तुमच्या खात्यावरती आलेले नसतील, तर अशा वेळी सर्वप्रथम दुष्काळ अनुदान, अतिवृष्टी अनुदान यासाठी जो विशिष्ट नंबर तुम्हाला दिला गेला होता, तलाठी कार्यालयामध्ये असेल किंवा तुमच्या गावाचं जो ग्रामपंचायत कार्यालय आहे त्या ठिकाणी जो संगणक ऑपरेटर आहे त्यांच्याकडे तुमच्या अख्ख्या गावाची यादी, जी काही नुकसान भरपाईसाठी यादी असेल ती यादी त्यांच्याकडे देण्यात आली आहे। त्या यादीमध्ये तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्यासाठी एक विशिष्ट नंबर दिला गेला आहे, म्हणजे विके नंबर दिला गेला आहे। तो नंबर तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो स्टेटस पाहून घ्यायचा आहे। हा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की एकदा पाहून घ्या। या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून येणार आहे, रिमार्कमध्ये एक ऑप्शन या ठिकाणी येईल, नेमके तुमचे नुकसान भरपाईचे पैसे कोणत्या ठिकाणी अडकलेले आहेत, आत्तापर्यंत तुम्हाला का पैसे ते मिळाले नाहीत। अनेक लाभार्थ्यांचा आधार कार्डमुळे पैसे अडकलेले आहेत, अनेक लाभार्थ्यांचे केवायसीमुळे पैसे अडकलेले आहेत, अनेक लाभार्थ्यांचे बँकेचे अकाउंट इनॅक्टिव्ह झाले आहेत, त्यामुळे हे पैसे अडकलेले आहेत। मग अशा वेळी रिमार्कमध्ये एक ऑप्शन या ठिकाणी दर्शवला जात असेल, त्या ऑप्शनला तुम्हाला जे काही त्रुटी असेल त्या त्रुटीची तुम्हाला पूर्तता करायची आहे। जर त्रुटीची पूर्तता तुम्ही जर केलात तर तुमच्या खात्यावरती 24 तासाच्या आत ते पैसे जमा होणार आहेत। जर बँकेच्या प्रॉब्लेममुळे असेल किंवा आधारला तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार लिंक नाही अकाउंट नंबरला, मग अशा वेळी तुम्ही नवीन खातं पोस्टमध्ये खोलल्यानंतर 24 तासाच्या आत तो खातं डीबीटीला लिंक होतं आणि डीबीटीला लिंक झाल्याबरोबर जे काही नुकसान भरपाईचे पैसे आहेत ते लगेच तुमच्या खात्यावरती नक्की येणार आहेत। अनेक लाभार्थ्यांसाठी आता केवायसी झालेली आहे, परंतु तहसील कार्यालयाच्या माध्यमातून ते पैसे पाठवण्यात आलेले नाही आहेत, कारण आचारसंहिता चालू झाल्यामुळे अनेक भागामध्ये काही पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले नाही आहेत। जेव्हा आचारसंहिता संपेल तेव्हा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरू होईल। तत्पूर्वी तुम्हाला स्टेटस पाहून घेणं आवश्यक आहे। नेमके पैसे आपले कशामुळे अडकलेले आहेत, का अडकलेले आहेत हे पाहण्यासाठी या ठिकाणी जो व्हिडिओ मी लावलेला आहे तो व्हिडिओ नक्की पाहून घ्या। अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे, आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी दिलेला आहे, टेलिग्राम ग्रुपवरती सुद्धा मी तो व्हिडिओ टाकलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।